नमस्कार मित्रांनो, आज सेकंड चॅप्टरकडे जाऊयात. तुमचा 8th स्टँडर्ड मधील सेकंड चॅप्टर दॅट इज युअर हेल्थ अँड डिसीज. हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर आज आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. मागच्या चॅप्टरमध्ये मायक्रोब्सचा क्लासिफिकेशन आणि वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला किंगडम आपण बघितले, राईट. त्याच्यामध्ये प्रोटिस्टा, फंगाय, ॲनिमेलिया, इन शॉर्ट त्याचं एक डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये आपण कव्हर करण्याचा ट्राय केलाय. या चॅप्टरमध्ये हेल्थ म्हणजे काय, डिसीजेस काय असतात, किंवा मग जिथे ते शक्य होईल सायन्स सिम्पटम्स काय असतील, त्याला रेमेडी कुठली आहे का, रेमेडी म्हणजे काय, त्याला औषध उपचार आपण जे म्हणतो ते कुठे आहेत का. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल हा मुलगा कसा आजारी पडलाय. आज त्याच्या तोंडामध्ये थर्मोमीटर दिसेल तुम्हाला, बरोबर की नाही. थर्मोमीटरचं काम काय असतं, थर्मोमीटर इट मेजर्स टेम्परेचर ऑफ युअर बॉडी, बरोबर की नाही. वेल, तर सिकनेस म्हणजे काय, किंवा वेगवेगळ्या टाईपचे एकतर जेनेटिक डिसऑर्डर्स, इन्फेक्शियस डिसीजेस, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन अकॉर्डिंग टू युअर सिलेबस थोडेसे ॲडिशनल त्याच्यामध्ये टाकून आपण कव्हर करण्याचा ट्राय करू. ठीक आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय हेल्थ. हेल्थ तुम्ही कशाला म्हणणार. येस, हेल्थ कशाला म्हणतो आपण. इट इज हेल्थ नॉर्मली आपण काय, एखादा पर्सन थिन दिसतोय आपल्याला, पतला दिसलाय, एखादा लठ्ठ असेल, जाड असेल, तर मग जाड हा त्या पतल्या व्यक्तीपेक्षा, त्या माणसापेक्षा तो जास्त हेल्दी झाला का, हेल्थचा मिनिंग हा होत नाही. हेल्थ मीन्स त्या व्यक्तीला कुठला आजार नसावा, त्याचा डोकं ताळ्यावर असावं. डोकं ताळ्यावर असावं म्हणजेच काय, ही शुड बी मेंटली स्टेबल. त्याचे सोशल रिलेशनशिप्स चांगले असावे, सगळ्यांशी जमत असावं. अदरवाईज बऱ्याच वेळा काय होतं, सोसायटीमध्ये एक त्रासदायक व्यक्ती असतो आणि त्रासदायक व्यक्तीमध्ये त्याचं कुणाशी जमणार नाही, तो कंटिन्युअसली भांडण करत राहणार, बरोबर की नाही. म्हणजे सोशली सुद्धा तो कसा फिट असला पाहिजे. आणि एक अकॉर्डिंग टू WHO डेफिनेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या हेल्थच्या डेफिनेशननुसार चौथा एक त्याच्यामध्ये मुद्दा ऍड होतोय, मॅटर ऍड होतोय, दॅट इज युअर स्पिरिच्युअल हेल्थ. ठीक आहे. म्हणजेच हेल्थ तुम्ही कशाला म्हणणार, इट इज कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेल बिईंग ऑफ अ पर्सन. म्हणजे तो फिजिकली फिट असणे, त्याला कुठलाच त्रास नसणे, मेंटली सुद्धा तो ताळ्यावर असणे, मेंटली तो स्टेबल असणे, नंतर काय सोशली सुद्धा त्याची स्टेबिलिटी जास्त असावी, त्याचे रिलेशनशिप चांगले असावेत, आणि स्पिरिच्युअली सुद्धा तो व्यक्ती जर स्ट्रॉंग असेल तर अशा व्यक्तीला नॉर्मली आपण काय म्हणणार, दॅट पर्सन इज इन गुड हेल्थ. ठीक आहे. जर त्याची हेल्थ खराब झाली, आता हेल्थ मध्ये आहे म्हणजे तो इझी त्याचं लाईफ जगतोय. इज 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 इझी हा शब्द माहिती तुम्हाला. मग इसी म्हणजे काय, स्वस्थ. इज इज म्हणजे स्वस्थ. स्वस्थ म्हणजे काय, एकदम स्टेबल आहे, त्रास नाहीये, मेंटली ठीक आहे, सोशली ओके, स्पिरिच्युअली ओके. त्या केसला आपण म्हणतो इज, स्वस्त आहे, बिलकुल फ्रेश. आणि याच्याच पासून दुसरा शब्द डिस इज. कुठला शब्द आलाय, डिस इज. बॉडी नॉट ऍट इज, दॅट इज डिसीज. म्हणजे आता बॉडी स्वस्थ नाहीये, म्हणजे तुमची बॉडी आता कशी झाली आहे, अस्वस्थ झाली आहे. याला म्हणायचं इज, आणि त्याच्याच पासून डिस. डिस म्हणजे नसणे, काय नसणे, स्वस्थ नसणे. स्वस्थ म्हणजे ओके नसणे, आपल्या सरळ भाषेमध्ये बोलायचं तर मग अस्वस्थ बॉडी झाली, त्यालाच आपण डिसीज म्हणतो. बॉडी नॉट ऍट इज कॉल्ड ॲज डिसीज. बॉडी नॉट ऍट इज कॉल्ड डिसीज. ओके, समजतंय. चला वन बाय वन आता तुम्हाला हेल्थ म्हणजे काय ते कळालं. इन शॉर्ट, डिसीज म्हणजे काय, कारण आपल्या टॉपिकचं नाव काय, हेल्थ अँड डिसीज. याच तर गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट कोण असतो, पॅथोजन कशाला म्हणतात, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू कव्हर. ठीक, चलो आगे बढ़ते हैं. ॲज युजल जे काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, कुठला क्वेश्चन तुमचा कॅन यू रिकॉल मधला, हॅव यू एव्हर टेकन द लीव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. आजारी पडल्यानंतर तुम्ही कधी शाळेमधून लीव्ह घेतली आहे का, सुट्टी घेतली आहे का. यस, मेनी टाइम्स. कारण कधी सर्दी झाली आहे, कधी ताप येतोय, कधी डोकं दुखतंय, कधी तुम्ही पडलेले असाल. पडलेले असणार तुम्ही, आजार नाही म्हणणार इनफॅक्ट. मग असे वेगवेगळे डिसीज, कधी पोट दुखत असेल, बरोबर की नाही. अशा वेगवेगळ्या फिजिकल कंडिशन्स मध्ये शाळेमधून तर आपण सुट्टी घेतो. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, आन्सर टू दिस क्वेश्चन इज यस, आय हॅव टेकन द लीव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू सिकनेस. कधी वॉमिटिंग सुद्धा होईल, बरोबर की नाही. म्हणजे तुमची बॉडी इझी आहे का, ऍट इज आहे का, नाही. Your body is not at ease. That means
युअर बॉडी हॅज बिकम डिसीज्ड. मग सुट्टी घेतली. ठीक. सेकंड क्वेश्चन काय बोलतोय, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक. तुम्ही आजारी पडल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं, काय होतं. पडले असाल ना आजारी, कधी टायफॉइड झाला असेल, कधी मलेरिया झाला असेल, किंवा कधी कधी वॉमिटिंग झाली असेल, मळमळ होत असेल, काय होतं एक्झॅक्टली आजारी पडल्यानंतर. समजा तुम्हाला टायफॉइड झाला. सपोज टायफॉइड. ओके, समजा तुम्हाला टायफॉइड झाला. आता टायफॉइड म्हणजे तुम्ही आजारी पडले, यू हॅव बिकम सिक नाऊ. ठीक आहे ना. मग टायफॉइड मध्ये तुम्हाला काय होणार, टायफॉइड मध्ये तुम्हाला फिवर येणार, तुमचा ॲपेटाईटचा लॉस होणार. व्हॉट इज ॲपेटाईट. ॲपेटाईट मीन्स भूख न लगना, भूख न लागणे. क्या बोलेंगे हम इसे, भूख न लगना, भूख ही नहीं लगती. लॉस ऑफ एपेटाइट, यहाँ पे लिख देंगे पूरा ही, लॉस ऑफ एपेटाइट मतलब भूख न लगना. और क्या हो सकता है बोलो, हेडेक होगा, सर दुख रहा होगा, है की नहीं. हेडेक सुद्धा याच्यामध्ये होईल तुम्हाला. नंतर स्टमक एक सुद्धा होणार, पोट सुद्धा दुखणार, कमी अधिक प्रमाणामध्ये असेल स्टमक एक. ठीक आहे, पोट दुखेल. अजूनही याचे सिम्पटम्स भरपूर आहेत. जसं फिवर तुम्हाला हाय डिग्री फिवर असणार, 104 डिग्री फॅरनहाइट पर्यंत तापमान असणार. वेल, एक गोष्ट आपण इथे डिस्कस करू. आता जेव्हा आपण म्हणतो की एखादा रुग्ण असेल, एखादा आजारी असेल, तर त्याला 102 ताप आलाय. आता 102 ताप आलाय म्हणजेच काय, 102 का डिग्री सेल्सिअस का, नो, डिग्री सेल्सिअस पडल्यानंतर तो जळून राख होऊन जाईल त्याची. ठीक आहे ना. हे याचं युनिट काय, 102 डिग्री फॅरनहाइट. हे युनिट जरा शिकलेलं असता तुम्ही, राईट. आय थिंक फिजिक्स मध्ये हा पॉईंट तुमचा झालेला असावा. ठीक आहे. 102 डिग्री फॅरनहाइट, सॉरी, याचंच कन्व्हर्जन. आपलं नॉर्मल बॉडीचं टेम्परेचर किती असतं, जेव्हा तुम्हाला ताप वगैरे आलेला नाही, फिवर वगैरे नाहीये, त्यावेळी बॉडीचं तापमान किती असणार तुमच्या, 37 डिग्री सेल्सिअस. हे सेल्सिअस मध्ये. याचंच कन्व्हर्जन कशामध्ये होणार, करणार आपण डिग्री फॅरनहाइट मध्ये. म्हणजे अंदाजे जर करायचं झालं आपण काय करू, 102 डिवायडेड बाय 7, हे डिग्री सेल्सिअस आणि हे डिग्री फॅरनहाइट. तर किती डिग्री म्हणजे किती फॅरनहाइट हे आपण बघू. एक अंदाजे बघू आपण. 60 74 मीन्स 2 74 मीन्स 26 28.0 280, अंदाजे 2.07 समथिंग इतकं काय होणार. नो, काही ते चुकलं असेल का त्याच्यात माझं कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणजेच 2 डिग्री फॅरनहाइट पेक्षा जास्त तापमान म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे असं लिहू आपण, मोर दॅन 2 डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. तर इथे कन्फ्युज व्हायचं नाहीये की ताप 104 झालाय, तो डिग्री सेल्सिअस नाही, तो डिग्री फॅरनहाइट असेल. ठीक आहे. मग हे काय होणार, तुम्ही जेव्हा आजारी पडता, उदाहरण घेतलं आपण टायफॉइड, ते भरपूर सारे सिम्पटम तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये अजून काय होईल की तुम्हाला पिंक स्पॉट्स तुमच्या स्टमक वरती येतील, पिंक स्पॉट्स ऑन स्टमक. आपण एक्झाम्पल म्हणून घेतलंय, फक्त पाठीवरती सुद्धा होतील. ठीक आहे ना. जेवण चांगलं जाणार नाही, तुमच्या टेस्ट बर्ड खराब होतील, म्हणजेच काय, तुम्हाला त्या अन्नाची, त्या फूडची टेस्ट लागणार नाही. These are the symptoms. These are when you become sick. This kind of things might be happening to you. ह्या गोष्टी तुमच्याशी होत असाव्या. क्लिअर. थर्ड क्वेश्चन कडे जाऊ. समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. व्हाय इज इट सो. कधी कधी तुम्ही आजारी पडता. आजारी म्हणजे काय, तुम्हाला चांगलं वाटत नाही. ठीक आहे. आणि ते आपोआप बरं होऊन जातं. दॅट मीन्स व्हॉट, तुम्ही आजारी पडलेत का, नाही. That was temporary derangement in your body, फिजिकल हेल्थ मध्ये. फॉर एक्झाम्पल काय होऊ शकेल की तुम्हाला असं सर्दी झाल्यासारखं वाटतंय, परंतु सर्दी झाली नाही. मग आता या केसमध्ये तुम्हाला मेडिसिन घ्यावी लागेल का, नाही घ्यावी लागणार. का नाही घ्यावी लागणार, कारण जे काय पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असतील, जे काय आय मीन पॅथोजन्स म्हणू आपण, आता त्याला पॅथोजन बघायचं आपल्याला काय, तर जे काय पॅथोजन्स असतील ते पॅथोजन्स त्यांची ग्रोथ तुमच्या बॉडीमध्ये झाली का, ग्रोथ झाली नाही. थोडंसं अनइझीनेस तुम्हाला आलंय, पण मग आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी सुद्धा असते. इम्युनिटी म्हणजे काय, प्रतिकार शक्ती. मग तो पर्टिक्युलर डिसीज आला आणि लगेचच काय त्यांनी त्याला फायटिंग झाली त्यांची. हा कॉन्सेप्ट आता समजून घेण्यासारखा नाही, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. आणि त्याच्यामुळे ते बॉडीनेच त्याला रिपेअर करून घेतलं. मग आता तुम्हाला मेडिसिन घ्यावं लागेल का, नाही. पण कधी कधी ती कंडिशन, त्या बॅक्टेरियाचं कॉन्सन्ट्रेशन, बॅक्टेरियाचं क्वांटिटी तुमच्या बॉडीमध्ये, त्या पॅथोजनची क्वांटिटी इतकी सारी वाढून जाणार. ठीक आहे. काय करायचं, बायोलॉजी शिकत असताना शब्द तोडण्याचं शिका. ठीक आहे. शब्द तोडायचे म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण इथे, पॅथोजेन. ओके.
आता पॅथोजन आहे, पॅथो याला असं आपण इतकं डिवाइड करू. पॅथो, पॅथो म्हणजेच काय, डिसीज. पॅथोज म्हणजे डिसीज. जेन, जेन म्हणजे काय, जेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय, निर्माण करणे किंवा तयार करणे, जेनेसिस. मग डिसीज तयार करणारे एजंट म्हणजे पॅथोजन. बघा आपण या शब्दाला ब्रेक केलं, ब्रेक केल्यानंतर किती सरळ झाला त्याचा अर्थ समजला. मोस्ट ऑफ वर्ड्स यू कॅन ब्रेक इट डाऊन इनटू पीसेस अँड फाइंड आउट द मिनिंग ऑफ दॅट वर्ड. त्याचा अर्थ तुम्ही शोधून काढू शकता. ठीक. मग कधी कधी त्या पॅथोजन्सचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बॉडीमध्ये होणार म्हणजे डिसीज कॉझिंग एजंटचं. त्यावेळी मात्र तुमची बॉडी, युअर बॉडी विल बी अनेबल टू सॉरी your body will be unable to cope up the situation, that diseased condition. त्यावेळी मात्र त्यांना किल करण्यासाठी तुम्हाला त्या डिस्कम्फर्ट जो झाला होता त्या कम्फर्ट झोन मध्ये आणण्यासाठी यू विल हॅव टू गो टू द डॉक्टर फॉर कन्सल्टेशन अँड टेक द मेडिसिन. तुम्हाला मेडिसिन त्या केसमध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे. वेल, वाय इज इट सो सांगितलं आपण. फॅक्टर्सचं रिलेशन याच्याशी. ती कॅन यू रिकॉल मधले हे तिन्ही क्वेश्चन, व्हॉट इज दॅट मीन कॅन यू रिकॉल, म्हणजे याच्या अगोदर तुमचं झालेलं आहे तरी सुद्धा इथे आपण आता याची एक रिव्हिजन घेतली. ठीक. चलो आगे बढ़ते. हेल्थ सांगितलं आपण, इंट्रोडक्शन मध्येच बोललो. व्हॉट इज हेल्थ. हेल्थ इज कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द ऍब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे तुम्हाला एखादा आजार नाही याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात असा होत नाही, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ हेल्थ. मग समजा एखाद्या आजारी नाहीये तर तुम्ही त्याला हेल्दी म्हणणार का. तुम्ही सर्व गोष्टी चेक करणार. हे 3 क्रायटेरिया. कोणते क्रायटेरिया, फिजिकली फिट आहे का, कुठला आजार नाहीये, ओके हेल्दी म्हणू शकतो, पण कम्प्लिटली हेल्दी नाही. मेंटली तो पागलसारखा करतोय का, चिडचिडा आहे का, लगेच त्याला राग येतो का, मग त्याची मेंटल हेल्थ कशी झाली, त्याची मेंटल हेल्थ ही पुअर झाली, मेंटली तो हेल्दी नाही. थर्ड, सोशल वेलबिंगनेस, सोसायटीमध्ये राहताना नीट राहतो का, सगळ्यांचे रिलेशन चांगले आहेत का, या सगळ्या गोष्टी जर असतील तर असा जो पर्सन असेल, सगळ्या गोष्टी मेंटेन ज्याच्या असतील, जसं की फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ, आणि चौथा आपण काय ऍड केलं होतं याच्यामध्ये, स्पिरिच्युअल हेल्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मेंटेन असतील तर त्या पर्सनला यू विल कॉल दॅट पर्सन ॲज हेल्दी पर्सन अँड द कंडिशन वुड बी द गुड हेल्थ. ठीक आहे. वेल, व्हॉट इज डिसीज याचा मीनिंग आपण केला. डिसीजला परत एक वेळा ब्रेक केला. चला या डिसला, डिस म्हणजे काय, नॉट, आणि इज म्हणजे काय, कम्फर्ट. युअर बॉडी इज नॉट कम्फर्टेबल नाउ, दॅट इज कॉल्ड एज डिसीज. बॉडी नॉट ॲट इज इज डिसीज. ओके. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजियोलॉजिकल अँड ऑर सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड एज डिसीज. आता याच्यामध्ये बघा, फिजियोलॉजिकल, फिजियोलॉजिकल म्हणजेच काय, मराठीमध्ये मी इथे मिनिंग लिहितोय, तुमच्या बॉडीमध्ये होणाऱ्या प्रक्रिया. चला लिहितोच. शरीरामध्ये, आता थोडस कम्फर्टनेस कमी होऊन जात आहे मराठीमध्ये, शरीरामध्ये होणाऱ्या प्रक्रिया म्हणजेच फिजियोलॉजिकल कंडिशन. काय प्रक्रिया होतात, डायजेशन होतंय, डायजेशन नीट झालं नाही, फिजियोलॉजिकल कंडिशन आहे. सर्क्युलेशन, सर्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम चाललाय, कुठे चोकअप झाल्यात ब्लड वेसल्स, कुठे त्या ब्लॉक झाल्यात, फिजियोलॉजिकल कंडिशन प्रॉपर होईल का, होणार नाही. श्वास घेता येत नाही म्हणजे आतमध्ये ऑक्सिजन नीट चाललाय नाही, म्हणजेच तुम्हाला एनर्जी सुद्धा कमी मिळणार का, कारण जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये घेणार म्हणजेच तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जाणार आणि फूडचं ब्रेकडाऊन होऊन तुम्हाला एनर्जी मिळणार. व्हेरी इझी. मग ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स असतात त्या कंडिशन्सला तुम्ही काय म्हणणार, फिजियोलॉजिकल कंडिशन्स म्हणणार. क्लिअर टू ऑल. वेल, और सायकोलॉजिकल प्रोसेस. सायकोलॉजिकल सांगितलं ना आपण, चिडचिडेपणा करणे, चिडचिडेपणा करणे म्हणजेच त्याला काय म्हणायचं, इरिटेशन. सायकोलॉजिकल कंडिशन जरी ठीक नसेल तर मेंटल हॉस्पिटल असतात की नाही, एखादा बडबड करत राहतो, एखाद्या आपण म्हणतो ना एखाद्या डोक्यावर परिणाम झाला, तो पागल झाला, तर पागलच्या दवाखान्यामध्ये भरती करून द्या म्हणतो की नाही आपण. तर त्याला ह्या पागल, चला त्याच्यावरून घेऊ आपण, पागलांचा दवाखाना लिहितोय मी इथे. पागलांचा दवाखाना म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज मेंटल असायलम. असायलम म्हणजे घर, त्या मेंटल लोकांसाठी जे घर बनवलेलं आहे त्याला आपण हॉस्पिटलही म्हणतो. दॅट इज मेंटल असायलम म्हणजे पागलांचा दवाखाना. मग सायकोलॉजिकल कंडिशन ठीक आहे का, नाही. मग ह्या जर कंडिशन ठीक नसतील, फिजियोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल वरती आलंच की नाही, मेंटल अँड फिजिकल, मग फिजिकलचं फिजियोलॉजिकल, मेंटल सायकोलॉजिकल, त्यालाच तर डिसीज म्हणायचं. ठीक आहे. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. कुठलाही डिसीज घ्या, फॉर एक्झाम्पल
क्या बोलेंगे? कॅन्सर. कॅन्सरची सिम्पटम काय? ताप येणार, ठीक आहे, बॉडीचं वेट लॉस होणार, सेलची संख्या कमी होणार, हे काय झाले? सिम्पटम्स झाले. एड्स झाला. एड्सची जेव्हा सुरुवात व्हायला लागते, तर एड्सची सुरुवात होते वेळी काय होणार की त्या व्यक्तीचं अचानक वजन कमी होऊन जाणार. सडन लॉस ऑफ वेट मोर दॅन 10%. 60 किलोचा व्यक्ती होता, 52-53 वरती येऊन थांबला अचानक. कंटिन्युअसली त्याला 1-1.5 महिना ताप येतोय, किंवा त्याच्या डोळ्याच्या खाली सर्कल पडले, किंवा त्याचे लिम्फ नोड्स सुजायला सुरुवात झाली, हे इथे टॉन्सिल्स सुजायला सुरुवात झाली, डायरिया झाला तर डायरिया कंटिन्युअस राहतोय, सर्दी झाली सर्दी कंटिन्यू होते, हे काय झालं? हे दीज आर द सिम्पटम्स ऑफ एड्स. मग कुठलाही डिसीज घ्या ना, जसं आपण टायफॉइड बोललो, तर टायफॉइड मध्ये काय सांगितलं होतं आपण की ताप येतोय, भूक लागत नाही, मळमळ होत आहे, अन्नाचा वास येतो, म्हणजे फूडचा स्मेल आपल्याला येतो, तो सहन होत नाही, चिडचिडेपणा वाढतं, आपला हाय डिग्री फिवर आपल्याला असतो. हे जे सगळे सिम्पटम्स आहेत हे कसे झाले? टायफॉइडचे. म्हणजे टायफॉइडचे सिम्पटम वेगळे होते, चिन्ह ज्याला म्हणतो आपण. देन मलेरियाचे वेगळे असतील, कॉलराचे वेगळे असतील, कुठले भरपूर सारे शेकड्याने हजाराने डिसीज आहेत. प्रत्येक डिसीजचा स्पेसिफिक सिम्पटम त्याच्यामध्ये असणार. डॉक्टर त्यांच्याकडे गेल्यानंतर काय करतात? डॉक्टरांकडे तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी डॉक्टर काय विचारतात तुम्हाला? रात्री पोट दुखतंय, बरं, मग रात्री काय खाल्लं, कोणती भाजी खाल्ली, ठीक आहे, मग पाणी किती पिता, ओके, वेल, येस, म्हणजे असे वेगवेगळ्या टाईपचे ते प्रश्न करणार तुम्हाला. का करणार? त्याच्यावरून त्यांची ते डायग्नोसिस करू शकतील तुम्हाला हा आजार किंवा पर्टिक्युलर त्रास जो होतोय तो कशामुळे होतोय, त्याला म्हणतो आपण डायग्नोसिस करणे, ठीक आहे ना. मग ते त्यांच्यावरून सिम्पटम विचारते, तुम्हाला मळमळ होतंय का, ओके, ताप तर त्यांना चेक करतीलच, बरोबर की नाही, तापही चेक करतील, वजन करतील, म्हणजे काय चेक करतायत ते? त्या पर्टिक्युलर कोणता डिसीज झाला ते शोधण्यासाठी त्यांचे काय चेक करतायत डॉक्टर? सिम्पटम्स चेक करतायत. वेल, आणि प्रत्येक आजाराचे सिम्पटम हे डिफरंट असणार. ठीक, चलो आगे बढ़ते हैं फिर. अब क्या है? टाइप्स ऑफ डिसीज. देखो बहुत सारे डिसीज है ना, हंड्रेड्स ऑफ थाउजेंड्स ऑफ डिसीजेस आर देयर. उसमें भी क्या होगा? देखो कुछ डिसीजेस हो गए आपके जेनेटिक. काही डिसीज कसे असतील? जेनेटिक, म्हणजे जीन्स डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर म्हणू आपण त्याला. जेनेटिक डिसऑर्डर ज्याच्यामध्ये जीन्स मध्ये काहीतरी गडबड झाली आहे, या लेवलला तुम्हाला शिकण्याची गरज नाहीये. व्हॉट आर जीन्स? जीन्स हे डीएनए वरती प्रेझेंट असतात. वेल, काही कसे असतील की स्प्रेड होणारे, आणि स्प्रेड होणाऱ्या डिसीजला आपण काय म्हणणार? इन्फेक्शियस डिसीज, म्हणजे विच कॅन स्प्रेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो व्हायरल आलंय, आता शब्द नेहमी रुटीन झालेत. कोणी म्हणतं सध्या व्हायरल आहे. अरे व्हॉट इज व्हायरल? व्हायरल म्हणजे एक पसरणारा डिसीज, ठीक आहे. सर्दी एखाद्याला झाली आणि तो शिंकला, आणि ते शिंक समजा तुमच्या नाका इनहेलेशन मधून किंवा श्वासामधून आत गेलाय, तर तो बॅक्टेरिया सुद्धा, किंवा बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, तुमच्या बॉडीमध्ये जाणार, तुम्हाला सुद्धा करणार, म्हणजे त्या व्यक्तीचं इन्फेक्शन आता तुम्हाला झालं. असे सुद्धा डिसीजेस असतील, बरोबर आहे. नॉन इन्फेक्शियस सुद्धा असतील. नॉन इन्फेक्शियसचा अर्थ काय होतो? नॉन इन्फेक्शियसचा अर्थ होतो की जे डू नॉट स्प्रेड, ते स्प्रेड होत नाही. फॉर एक्झाम्पल डायबिटीस. असं तुम्ही ऐकलं का की डायबिटीस झालेल्या व्यक्तीच्या सोबत ताटात तुम्ही सोबत जेवले, किंवा त्याचे कपडे तुम्ही वापरले, किंवा त्याचा टॉवल तुम्ही वापरला आणि तुम्हाला डायबिटीस झाला, असं होतंय का? नाही. डायबिटीस घ्या, फॉर एक्झाम्पल इथे घेऊ आपण डायबिटीस. नंतर काय घेऊ आपण? कॅन्सर घ्या. कॅन्सर एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतो का? नाही. वेल तुमचा काय घेऊ अजून? डायबिटीस झाला, कॅन्सर झाला. हार्ट डिसीजेस, हार्टचे जर काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा एकाकडून दुसऱ्याकडे पसरतात का? तर पसरत नाही. म्हणजेच ते डिसीज कसे झाले? नॉन इन्फेक्शियस डिसीजेस झाले. गेटिंग दिस? वेल, इथे घ्या डायबिटीस, करा कॅटेगराईज त्याला. कसं झालं डायबिटीस? नॉन इन्फेक्शियस डिसीज. नो डाऊट की याच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो, की वरच्या वडिलांना किंवा आजोबांना किंवा पणजोबांना तुम्हाला डायबिटीज असेल तर जेनेटिक सुद्धा याच्यामध्ये मॅटर करणार. डायबिटीज आहे. कॉमन कोल्ड म्हणजेच काय? तुमची सर्दी. नॉर्मली ही सर्दी कशी असते? व्हायरसनी होणारी, बरोबर की नाही? याच्यामध्ये व्हायरसेस असतात, लाईक इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, ठीक आहे. अस्थमा म्हणजे इट इज अ रिस्पिरेटरी डिसऑर्डर. रिस्पिरेशन मध्ये प्रॉब्लेम होतोय, तुम्हाला श्वास घेण्यामध्ये त्रास होतोय, मग याला म्हणू आपण रिस्पिरेटरी डिसऑर्डर, अस्थमा, ठीक आहे. याचा लंग्सचा संबंध येणार, प्रक्रियेचा येणार, आय मीन तुमच्या ब्रॉन्काईचा येणार, त्याच्यामध्ये कफ वगैरे जमा होईल. सिगरेट स्मोकर जे असतात ना त्यांना जास्त करून हा होणार, ठीक. वेल, डाऊन सिंड्रोम
डाउन सिंड्रोम इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर. कोणती डिसऑर्डर आहे? इट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर. म्हणजे काय? व्हॉट इज क्रोमोझोम? सी, दिस इज योर सेल. सेल मध्ये हा प्रेजेंट असेल न्यूक्लियस, लिख देंगे यहाँ पर हम. ये है तुम्हारी सेल, यहाँ पे न्यूक्लियस, और न्यूक्लियस में प्रेजेंट रहेंगे, मान के चले दीज आर योर क्रोमोझोम्स. ये क्या है? ये क्रोमोझोम्स है. आता ह्या ज्या क्रोमोझोम आहेत या क्रोमोझोम्स वरती कोण प्रेझेंट असणार? क्रोमोझोम वरती डीएनए प्रेझेंट असणार. डीएनए वरती कोण प्रेझेंट असणार? डीएनए वरती जीन्स प्रेझेंट असणार. आणि जीन्स हे काय? फॅक्टर्स जे की एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतात. म्हणजे आई वडील समजा गोरे असतील तर मुलं कसे होतात? गोरे होतात. गोरे होतात म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे तुमच्यामध्ये काय आले? जीन्स आले, जीन्स. ठीक आहे, तर हे समजून घ्या. मग डाऊन सिंड्रोम हा कसा डिसीज आहे? क्रोमोझोमल डिसऑर्डर. म्हणजे या क्रोमोझोम मध्ये काहीतरी गडबड झाली. त्याच्यामध्ये ज्या फॅक्टर्स पासून किंवा ज्या गोष्टीपासून तुमचा क्रोमोझोम तयार झालाय ते आपण डिटेलमध्ये जाणार नाही क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे ना? तर त्याच्या क्रोमोझोम मध्ये जर गडबड झाली तर तुमच्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा गडबड होणार. कॅरेक्टर म्हणजे काय? जसं हाईट, उंचीचं कॅरेक्टर बुटकाय असेल, खुजा असेल किंवा उंच असेल. ठीक आहे ना? हे काय झालं? कॅरेक्टर झालं. ठीक आहे. हार्ट डिसीज नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल डिसीजेस आर डिफरंट. ऑब्वियस आहे ना? प्रत्येक डिसीज जर वेगळा आहे तर त्याचे रिझन सुद्धा वेगळे असतील. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊ आपण, काय घेऊ? वेल, याचं रिझन बघा ना तुम्ही. डाऊन सिंड्रोम तुम्हाला का झाला? क्रोमोझोम मध्ये गडबड झाली, कारण बदललं. वेल, हार्ट डिसीज का झाला? स्मोकर होते तुम्ही, स्मोकिंग करायचे किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करायचे, अल्कोहोल घ्यायचे जास्त, किंवा खूप फॅटी मटेरियल खायचे, समोसा, तुमचा काय ते कचोरी, नंतर युअर थोडं स्टँडर्ड बोलू आपण, काय बर्गर, पिझ्झा, हे सगळे फालतू आयटम आहे. हे काय करणार? तुमच्या ब्लड वेसलमध्ये जमा होतील. ठीक आहे, फॅट जमा करतील. मग तुम्हाला डिसीज कोणते होणार? हार्ट डिसीज होईल. मग त्याचे कारण सुद्धा वेगळे झाले की नाही? हो, त्याचे कारण वेगळे. अस्थमा, स्मोकर्स, किंवा खूप जास्त काय म्हणू आपण त्यांना, पोल्युटंट्स आत जाऊन तार जमा झालाय, तुमचे रिस्पिरेटरी सिस्टम ब्लॉक झाली, अस्थमा होईल, कारण बदललं. येस. कॉमन कोल्ड, सर्दी आता व्हायरसमुळे होणार, याचं सुद्धा रिझन बदललं. म्हणजे कोणताही डिसीज घ्या, त्याचं सिम्पटम, काय म्हटले मी, सिम्पटम्स, रिझन्स, त्याचे रिझन आणि सिम्पटम हे वेगवेगळे असतील की नाही? हो, वेगवेगळे असतील. ठीक है, आगे बढ़ते फिर. टाइप्स ऑफ डिसीज समझ में आया? ये तो कुछ एग्जांपल है, ऐसे सैकड़ों एग्जांपल हम ले सकते हैं, नहीं क्या? ओके, देखो टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू ड्यूरेशन, टाइम कितना हुआ है, इस आधार पर हम इसके टाइप्स करेंगे. देखो क्या टाइप्स है. एक तो है क्रॉनिक डिसीज, यहां पे मैं फिर से बड़े अक्षरों में लिख रहा हूं, क्रॉनिक डिसीज. क्या है क्रॉनिक डिसीज? समझाता हूं अभी. सेकेंड टाइप है यहां पे, सेकेंड है यहां पर एक्यूट डिसीज. एक्यूट का और क्रॉनिक का एक सिंपल एग्जांपल हम यहां पर लेंगे. ठीक, काय एग्जांपल घेऊ? फॉर एग्जांपल, तुमचं डोकं दुखतंय. ओके, डोकं दुखणं सुरू झालंय, फार दुखत नाहीये, पण थोडं जाणवतंय की हा मला काहीतरी त्रास आहे. मी कामही करू शकतो, मी क्लास सुद्धा अटेंड करू शकतो, मी सिनेमा बघू शकतो, पण मला जाणवतंय की माझं डोकं दुखतं आहे. तीव्रता कशी आहे त्याची? इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण, इंटेन्सिटी किंवा तीव्रता कमी आहे, बरोबर, पण हे सतत दुखतंय. 24 तास झालेत, 48 तास झालेत, 1 महिना झालाय, 2 महिने, 6 महिने झाले. 6 महिन्यापासून डोकं दुखतंय. तुम्ही काम करू शकता, झोपही लागते, काही विषय नाही, परंतु डोकं दुखतच आहे की नाही? डोकं दुखतच आहे, बरोबर की नाही? असं जे लॉंगर ड्युरेशन साठी जो तुम्हाला कमी प्रमाणात त्रास असेल, परत इकडं लॉंग ड्युरेशन साठी, लंब्या वेळेसाठी किंवा जास्त वेळेसाठी कमी स्वरूपाचा त्रास जर असेल, त्या टाईपची कंडिशन म्हणजेच कोणती कंडिशन? क्रॉनिक कंडिशन. कोणती कंडिशन आहे? क्रॉनिक कंडिशन. क्रॉनिक डिसीज कोणते असतील? सियर हार्ट डिसीज ही क्रॉनिक कंडिशन आहे. असं कधीच होणार नाही की अचानक हार्ट अटॅक आलाय, खूप चांगल्या हेल्दी सवयी आहेत, आता अपवाद सोडून द्या. तुम्ही ऐकले असेल 20 वर्षाच्या मुलाला अटॅक आला, दॅट इज एक्सेप्शन, तो अपवाद आहे. परंतु एखादा 20-21 वर्षाचा मुलगा आहे आणि अचानक त्याचे पूर्ण आर्टरीज, काय म्हणू आपण, ब्लड वेसल ब्लॉक झाल्या, आर्टरीज ब्लॉक झाल्या, असं कधी ऐकतो का आपण? कारण नहीं. हळूहळू काय होणार? फॉर एग्जांपल, चलो समझ ही लेते हैं अभी, डिटेल में समझने का है, क्योंकि नीट में भी है, सीईटी में भी है, और नीट सीईटी नहीं भी दिए तो जनरल लाइफ में तो उसका काम उपयोग होगा कि नहीं होगा.
देखो ये क्या है, ब्लड वेसल, यहां पे मैं लिख रहा हूं दिस इज योर ब्लड वेसल. ठीक, ब्लड वेसल तुमची. आता या ब्लड वेसल मधून काय फ्लो होणार, याच्यामधून ऑब्विसली ब्लड वेसल म्हणजे याच्यामधून काय फ्लो होणार, ब्लड फ्लो होणार, ब्लड वाहणार. आता समजा तुम्ही तुमचा बर्गर, पिझ्झा, ऑइली पदार्थ, सिगरेटही स्मोक करता, अल्कोहोलही घेता, एक्सरसाइज करत नाही, बसूनच असता, हळूहळू हळूहळू काय होणार की ह्या ज्या तुमच्या आर्टरीज याच्यावरती असं एक फॅट जमा होणार किंवा हे मटेरियल आतमध्ये असं असं जमा होईल. कळतंय मी काय बोलतोय, एकदम होईल का की आज 10 समोसे खाल्ले आणि उद्या हार्टचा प्रॉब्लेम झाला, असं होईल का, होणार नाही. हळूहळू हळूहळू आतमध्ये क्या होगा, इसमें अंदर में ऐसा मटेरियल डिपॉजिट होगा. देखो यहाँ पे डिपॉजिट हो रहा है एकदम धीमी गति से. मान के चलो इसको लगेंगे 10, 15, 20 साल लगेंगे, मतलब ड्यूरेशन तो बहुत ज्यादा हो गया. अभी थोड़ी थोड़ी समस्या शुरू होना शुरू हो जाएगा और फिर आप बोलोगे, एक समय के बाद आप बोलोगे मुझे हार्ट का प्रॉब्लम हो गया, मेरी आर्टरी ब्लॉक हो गई, अभी एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी करनी पड़ी. ठीक आहे, म्हणजेच एखादा क्रॉनिक डिसीज त्याला म्हणतो आपण, हळूहळू डेव्हलप होणारा डिसीज, हळूहळू तयार होणारा डिसीज म्हणजे क्रॉनिक डिसीज, ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्रास कमी असेल, त्याचा ड्युरेशन त्यासाठी त्याला कालावधी खूप मोठा लागेल, त्याला म्हणायचं क्रॉनिक डिसीज. उदाहरण सांगितलं आपण, हार्ट डिसीज इज अ क्रॉनिक डिसीज. क्लिअर आहे. जसं वेल हार्ट डिसीज हा क्रॉनिक झाला, कॅन्सर हा सुद्धा क्रॉनिक आहे. सिगारेट पितोय, एकाच दिवशी 2-3 पॅकेट 10, 20, 30 सिगारेट पिऊन टाकले आणि झाला कॅन्सर, असं होईल का, असं नाही होणार. हळूहळू हळूहळू काय होणार, त्यांची ते तार आतमध्ये जाणार किंवा ते फ्री रॅडिकल तुमच्या बॉडीमध्ये तयार होणार, तुमच्या सेलला डॅमेज करणार, मग सेलचा डिव्हिजनचा कंट्रोल सुटून जाणार आणि एकापासून 2 सेल बनायचे तर एकापासून 50 सेल बनतील, गाठ तयार होईल हळूहळू. त्यालाच आपण क्रॉनिक डिसीज म्हणतो. ठीक आहे. अक्यूट, अक्यूट अक्यूट मध्ये काय होणार, डोकं दुखतंय, डोक्याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण, डोकं दुखतंय, तीव्र दुखतंय, असं आपण डोकं बांधून घ्यावं लागणार, आपण त्याला बाम लावणार किंवा विक्स लावणार, वॉटेवर जे काय असेल ते. ठीक आहे ना, सुदिंग एजंट त्याला लावणार, सो दॅट तीव्र त्याची खूप असणार आहे, पण 1-2 तास दुखला नंतर क्लिअर आहे. समजतं. अचानक त्रास झाला, खूप जास्त झाला, पण कमी वेळेसाठी झाला, अशा टाईप मध्ये जे डिसीजेस येतील त्या डिसीजेसला तुम्ही म्हणायचं अक्यूट डिसीज. अक्यूट, अक्यूट म्हणजे ॲब्रप्ट, लगेचच आणि तीव्र, जास्त इंटेन्सिटी असणार. मग क्रोनिक आणि अक्यूट डिसीज तुम्हाला समजलं कशावरती डिपेंड करता, इट हॅज टू डू विथ द ड्युरेशन अँड इंटेन्सिटी, त्याचा कालावधी आणि त्याची तीव्रता याच्या अँगलनी जर विचार केला तर देर आर 2 टाइप्स ऑफ डिसीजेस, दैट इज क्रॉनिक डिसीज एंड एक्यूट डिसीज. मैटर क्लियर. चलो आगे बढ़ते हैं. अकॉर्डिंग टू रीजंस, कारण क्या है, उस डिसीज का कारण क्या है, उस अकॉर्डिंगली डिसीज के टाइप्स क्या हो गए. देखो हेरिडिटरी डिसीज, हेरिडिटरी प्रॉब्लम है भाई, कौन सा प्रॉब्लम है, हेरिडिटी का प्रॉब्लम है. पहली स्लाइड में मैंने समझाया हेरिडिटी का प्रॉब्लम मतलब किसका प्रॉब्लम है, जीन्स में कुछ गड़बड़ है, जीन्स में प्रॉब्लम है. अगर जीन्स के आधार पर कोई डिसीज आपको होते हैं तो दोज काइंड ऑफ डिसीजेस विल बी कॉल्ड एज हेरिडिटरी डिसीजेस. त्याला तुम्ही काय म्हणणार, हेरिडिटरी, अनुवंशिक. हेरिडिटीचा अर्थ काय होतो, व्हॉट इज हेरिडिटी, अनुवंशिकता. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता. काय म्हणणार, अनुवंशिकता म्हणजे काय, वडिलांना डायबिटीज होता, मुलालाही झाला, मग त्याला जर मुलं झाले तर त्यालाही डायबिटीज झाला, म्हणजे कोणता डिसीज झाला, सॉरी हेरिडिटरी डिसीज झाला. ठीक. त्याचं एक्झाम्पल बघा इथे दिलं, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम म्हणजे ही क्रोमोझोम डिसऑर्डर, ऑलरेडी आपण बोललो. तर क्रोमोझोम मध्ये गडबड होणार, गडबड झाली म्हणजे काय होणार, नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये बघा, तुम्हाला असो की नसो मी सांगतो, 46 क्रोमोझोम तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात सेलमध्ये. किती, 46 क्रोमोझोम. जर याच्या मधून एक मायनस झाला तर किती होतील, 45, आणि जर प्लस झाला तर किती होईल, 47. मग 46च्या 46 असतील, नॉर्मल असतील तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण एक क्रोमोझोमच डायरेक्ट कमी होऊन गेला. क्रोमोझोम वरती काय प्रेझेंट असतात, जीन्स, तितके जीन्स कमी होऊन जातील, मग तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी कॅरेक्टर कमी होतील किंवा तुमची बॉडी गडबडून जाईल, बरोबर की नाही. मग असे जे जीन्समुळे होणारे, क्रोमोझोममुळे होणारे जे डिसऑर्डर असतील त्यांना तुम्ही म्हणायचं हेरिडिटरी डिसऑर्डर्स और हेरिडिटरी डिसीजेस. डाऊन सिंड्रोम, या डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं माहितीये का, त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोमच्या ऐवजी 47 क्रोमोझोम तुमच्या बॉडीमध्ये
आता सेल डिव्हिजनची प्रोसेस आपल्याला बघायची नाही, कारण इट अकर्स ड्यू टू ड्युरिंग नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम. त्या एकमेकापासून सेपरेटच होत नाही. मग आता यांना एकमेकाला अटॅच व्हायचं होतं, याचं मटेरियल याच्यामध्ये जाणार, याचं मटेरियल याच्यामध्ये जाणार आणि सेपरेट होऊन जाणार, पण ते त्याला चिपकूनच राहिले. तर एक संख्या वाढली की नाही, मग 46 झाली. डाऊन सिंड्रोम झाला, ज्याच्यामध्ये त्या मुलाची हाईट वाढणार नाही, ग्रोथ होणार नाही, त्याचा मून शेप चंद्रासारखा चेहरा होणार, जीभ थोडीशी बाहेर लटकलेली दिसणार. ठीक आहे ना. नंतर काय म्हणू आपण, क्लेफ्ट पॅलेट म्हणजे पॅलेटला खाच पडणार, त्याचं फक्त पोट पुढे येणार, हातपाय छोटे छोटे होणार. हे होणार म्हणजेच कोणामुळे होणार, हेरिडिटरी प्रॉब्लेममुळे, क्रोमोझोमच्या डिसऑर्डरमुळे होणार. त्याचं एक्झाम्पल आहे डाउन्स सिंड्रोम. क्लियर. वेल, दूसरा अब ये तो हो गया एक कारण, हेरिडिटरी प्रॉब्लम है. ठीक है. दूसरा प्रॉब्लेम क्या, एक्वायर्ड है. नॅचरल नाही था. नॅचरली होतं का नाही, पण ते एक्वायर्ड झालं, नंतर झालं तुम्हाला. मग कशाने झालं, एक तर इन्फेक्शन झालं. शब्द तर कॉमन आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आता इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे उदाहरण घेऊ आपण. कॉमन कोल्ड, सर्दी सांगितलं मी. कोणी सर्दी झाली, तो शिंकला आणि दुसऱ्याच्या नाकामध्ये ते ड्रॉपलेट गेले, ड्रॉपलेटमध्ये त्याचे शिंतोडे, ते ड्रॉपलेट गेले, त्याच्यासोबत बॅक्टेरिया व्हायरस गेला, तुम्हालाही सर्दी झाली, म्हणजे त्या व्यक्तीचं इन्फेक्शन तुम्हाला झालं. असे डिसीज असतील इन्फेक्शियस डिसीजेस. फ्लू मध्ये काय होणार, ताप येतोय, मग त्या फ्लूचा जो काय पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजेन, सांगितलं मी पॅथोजेन म्हणजे काय बघून घ्या. तर तो पॅथोजेन आपल्या बॉडीमध्ये त्याच्या माध्यमातून गेला, आपल्याला फ्लू होणार म्हणजे इन्फेक्शियस डिसीज. डेंग्यूचा ताप येतो माहिती ना, मस्किटोमुळे होतो, मच्छरांमुळे हा तुम्हाला काय होणार, डेंग्यू होणार. तर हा डेंग्यू ज्याला झालाय त्याला तो मच्छर चावणार, तो येणार, समजा मला डेंग्यू नाहीये, तो मला चावणार, म्हणजे मला सुद्धा माझ्या बॉडीत तो जाणार, म्हणजेच काय होणार, मला डेंग्यू होणार. म्हणजे एका व्यक्तीचं इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला झालं. मग असे डिसीज म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस, त्याचे एक्झाम्पल आहे आपण इथे बोललो. ठीक आहे, ऑलराईट. चल आगे बढ़ते. नॉन इन्फेक्शियस सांगितलं अगोदरच. डायबिटीज एकाकडून दुसऱ्याला ट्रान्सफर होतो का, नाही, म्हणजे एकाचं इन्फेक्शन डायबिटीजचं दुसऱ्याला होईल का, होणार नाही. सेकंड, हार्ट डिसीजेस, ते आपण सांगितलं, एकाला हार्ट प्रॉब्लेम झाला आणि त्याचं इन्फेक्शन तुम्हाला गेलं आणि तुम्हाला हार्ट डिसीज झाला, असं होतं का, नाही. मग जे डिसीजेस स्प्रेड होत नाही, स्प्रेड म्हणजे काय, इन्फेक्शन एकाचं दुसऱ्याला होत नाही, त्याला म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. जस्ट अ मिनिट, मला वेळ बघू द्या, 1 मिनिट. 32 मिनट्स. वेल, चलो आगे बढ़ते हैं फिर. ना भाऊ, कैन यू टेल, बता सकते हो क्या, क्या बताना है. देखो, हाउ डू फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. ये जो डिसीजेस यहाँ पे मेंशन किए हैं, इनका स्प्रेड कैसे होगा, इनका फैलाव कैसे होगा, एकाकडून दुसऱ्याकडे ते कसे ट्रान्सफर होतील हे तुम्ही सांगू शकता का. बघू. हेपॅटायटिस, मी काय सांगितलं, बायोलॉजी मध्ये ब्रेक डाऊन द वर्ड्स. आता ब्रेक करा. हेपॅट मीन्स लिव्हर. हेपॅटला काय म्हणायचं, लिव्हर. ITIS, परत लिहितो मी इथे हा शब्द ITIS, इथे आहे की नाही, हा ITIS. तर ITIS म्हणजेच काय, इन्फ्लामेशन. सांगा आता, हेपॅटायटिस मध्ये काय होत असेल, इन्फ्लामेशन. चला तोही मिनिंग घेऊ. इन्फ्लामेशनचा मिनिंग काय झाला, सूज येणे. आता सांगा, लिव्हरला सूज येणे म्हणजे हेपॅटायटिस होणे. सिंपल आहे. वेगवेगळे टाईप असतील हेपॅटायटिसचे. हेपॅटायटिसचे टाईप कुठले आहेत, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी, हेपॅटायटिस ई, असे वेगवेगळे टाईप असणार. याच्यामध्ये जास्त डेंजरस कोणता असणार तुमचा, हेपॅटायटिस बी. म्हणजे लिव्हरला सूज आलं आणि लिव्हरचं काम काय, लिव्हर इज अ मेटाबॉलिक ऑर्गन. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होत असतात आणि कॉम्प्लेक्स फूड सिंपल मध्ये कन्वर्ट होत असतं. ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर ते त्यांचं कन्व्हर्जन होईल का, नाही. म्हणजे डेंजरस कंडिशन. हेपॅटायटिस मध्ये आपण मरतो सुद्धा. आणि हेपॅटायटिस होणाऱ्या व्यक्तीला, हा शब्द तुम्ही ऐकला असेल नॉर्मली, जॉन्डिस तुम्ही ऐकलाय. जॉन्डिस मराठीमध्ये काय म्हणतो आपण, जॉन्डिसला आपण म्हणतो कावीळ सुद्धा तुम्हाला होईल. म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हर मध्ये गडबड झाली ना, मेटाबॉलिझम मध्ये गडबड झाली, मग ते पिगमेंट म्हणजे कलर पार्टिकल काय होणार, नखामध्ये जमा, एक्स्ट्रा झाली बॉडीमध्ये. आता बॉडी त्याला सहन करू शकत नाही, मग सहन नाही करू शकत, मग बाहेर टाकण्यास ट्राय करेल. मग युरिन कसं होणार, पिवळं होणार, येलो. मग ते नखामध्ये जमा होणार. नख कसे दिसतात, पिवळे. डोळ्याचा रेटिना ह्या डोळ्यामध्ये जमा होणार. डोळे कसे होतील, येलो. स्किनच्या सबक्युटानियस लेअर मध्ये जमा होणार. स्किन कशी होणार, येलो. म्हणजे पूर्ण मनुष्य कसा होईल, येलो. त्यालाच तर तुम्ही जॉन्डिस म्हणता. कशामुळे होतं, हेपॅटायटिस. ठीक आहे. कारण काय असणार हेपॅटायटिस होण्याचं,
इन्फेक्शन होणार. हेपॅटायटिस व्हायरस फॉर एक्झाम्पल. जर अनहेल्दी अनहायजिनिक कंडिशन, अस्वच्छ कंडिशन, फिकल मॅटर मधून सुद्धा हा ट्रान्सफर होणार. फिकल मॅटर म्हणजे वेस्ट मॅटर, ठीक आहे. फिकल मॅटर किंवा काय म्हणू शकतो आपण, ड्रिंकिंग वॉटर, जे की घाणेरडं असेल, त्याच्यामध्ये व्हायरसेस प्रेझेंट असतील किंवा यांचे पॉझिटिव्ह एजंट प्रेझेंट असतील, तर या ड्रिंकिंग वॉटर मधून हे तुम्हाला काय होणार, स्प्रेड होणार. हेपॅटायटिस क्लिअर आहे. दुसरा बोलू आपण मलेरिया. सर्दी खासी ना मलेरिया हुआ. अरे मलेरिया नाव ऐकले की नाही, मलेरिया. तर मलेरिया कशामुळे होतो? इट इज कॉज ड्यू टू व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे काय? गाईज, आपण भरपूर साऱ्या डिटेल मध्ये चाललोय, भरपूर सारे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होत आहेत. व्हेक्टर कशाला म्हणायचंय? फॉर एक्झाम्पल घरमाशी. घरमाशी म्हणजेच काय? चलो इंग्लिश में भी लिख लेते हैं उसको. हाऊस फ्लाय, घरामध्ये उडणारी माशी. आता ही माशी कुठे बसते? माशी कुठेही बसते. उकिड्यावर बसली, घाणेरड्या वस्तूंवरती बसली, तर तिच्या पायाला ती घाण लागणार, बरोबर. ती पायाला घाण लागली की ती आता येणार आपल्या घरामध्ये, आपल्या फूड चपात्यावरती बसणार, भाजीवरती बसणार. मग जे त्या पायांना चिपकून आलेलं मटेरियल आता कुठे आलंय? तुमच्या पोळीवर आलंय. म्हणजे त्या माशीने काय केलंय? तिकडचा घाणेरडा सबस्टन्स आणला, तुमच्या पोळीवर आणून टाकला. म्हणजेच या केसमध्ये हाऊसफ्लाय काय झाली? व्हेक्टर. सरळ सरळ भाषेमध्ये त्याने कशाचं काय म्हणून काम केलंय? एजंट म्हणून काम केलं. पोस्टमन. एक जण चिठ्ठी लिहितो, टाकतो पोस्टमध्ये, पोस्ट करतो, आणि तो पोस्टमन तुमच्याकडे आणून घेतो. पोस्टमन काय झाला? एका ठिकाणची लेटर किंवा चिठ्ठी तुमच्यापर्यंत पोहोचवली, बरोबर. म्हणजे तो पोस्टमन काय झाला? व्हेक्टर झाला. तसंच मलेरियामध्ये इट इज व्हेक्टर बॉर्न, व्हेक्टरमुळे होणारा डिसीज आहे. तर ह्या मलेरियाचे काय असणार? कुणामुळे? व्हेक्टर कोण असणार याच्यामध्ये? मच्छर. कोणता? त्याला म्हणायचं मॉस्किटो. कोणती मॉस्किटो असते? फिमेल एनोफिलिस मॉस्किटो. हा जो मच्छर असेल, ज्याला हे कुठे जमा होतात? ज्या ज्या ठिकाणी घाणेरडं साचलेलं पाणी असेल, ठीक आहे, किंवा तुमच्या घरामध्ये काय असतं? कूलर. आता उन्हाळा होऊन गेला, कूलरमध्ये पाणी तसंच होतं, कूलर पडू नये. जिथे जिथे पाणी असेल तिथे ते मच्छर जमा होणार त्या घाणेरड्या पाण्यामध्ये, ठीक आहे. जर आजूबाजूचं सराउंडिंग तुमचं अनहायजिनिक असेल, अस्वच्छ असेल, त्या ठिकाणी मच्छर वाढतील. मग हे मच्छर काय करणार? समजा मला मलेरिया झाला, तर माझ्या ब्लडमध्ये त्याचे पॅरासाइट्स असणार. पॅरासाइट म्हणजे जे आपल्या बॉडीत प्रेझेंट असणारे पॅथोजेनिक एजंट, त्याला पॅरासाइट समजा. मला चावणार, माझ्या ब्लडमधून तो ओढून घेणार, तुम्हाला येऊन चावणार. म्हणजे माझ्या ब्लडमध्ये प्रेझेंट असणारा मलेरिया करणारा प्रोटोझोआ किंवा तो एजंट त्यांनी काय केलं? तुमच्या बॉडीमध्ये आणून सोडला. आता तुम्हालाही मलेरिया झाला. मग अनहायजिनिक कंडिशन, मलेरिया त्याच्यामुळे होणार. स्कॅबिस. स्कॅबिस म्हणजे काय? स्किनची डिसऑर्डर आहे. जसं की तुमच्या ह्या बोटांच्या मध्ये खाज यायला लागते, त्याला फंगल डिसीज म्हणतो आपण. स्कॅबिस आहे. बघा तुम्ही टीव्ही मध्ये ऍड सुद्धा येते, त्या ऍड मध्ये बऱ्याच वेळा सांगतात की हे कशामुळे होणार. तर स्कॅबिस, समजा मला स्कॅबिस झाली, त्याला इथे मध्ये मध्ये इन्फेक्शन झाले, आणि मी कोणाला हँडशेक केला, असा हातात हात दिला, तर माझा आणि त्याचा स्पर्श झाला, त्यालाही ते टच झालाय, त्याला सुद्धा स्कॅबिस होणार. ज्या टॉवेलने मी अंग पुसलं होतं, त्यांनी जर तो सेम टॉवेल वापरला, त्याला स्कॅबिस होणार. समजतंय कसा स्प्रेड होईल स्कॅबिस? कारण फंगल डिसीज आहे, ठीक आहे. टीबी हा कशाने होतो? टीबी हा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणून आपण याला काय म्हणणार? त्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन. व्हॉट इज ड्रॉपलेट? तुम्ही शिंकल्यानंतर असा फवारा बाहेर पडतो की नाही, है ना? ड्रॉप छोटे छोटे ड्रॉप बाहेर पडतात, तर ते ड्रॉप बाहेर पडतात म्हणजे त्याला म्हणायचं ड्रॉपलेट. ह्या आता मला टीबी आहे, ठीक आहे. टीबी आहे आणि मी थुंकलो एखाद्या ठिकाणी, ठीक आहे, किंवा शिंकलो, तर त्या थुंकण्यातून किंवा शिंकण्यातून किंवा स्नीझिंग म्हणतो आपण त्याला, त्याच्यामधून ते तुमच्या नाकामध्ये जाणार, तोंडामध्ये जाणार. म्हणजे तो टीबीचा बॅक्टेरिया, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय ज्याला म्हणतो, तुमच्या बॉडीत गेला, तुम्हाला सुद्धा टीबी होणार. म्हणजे कसा स्प्रेड झाला? हा ड्रॉपलेटच्या माध्यमातून. स्नीजिंग म्हणजे शिंकणे, स्पिटिंग म्हणजे थुंकणे, यांच्या माध्यमातून नॉर्मली हा स्प्रेड होणार. किंवा या व्यक्तीचे तुम्ही कुठलेही याचा टॉवेल वापरा, याचे कपडे वापरा, त्याचे ज्या ताटामध्ये जो ग्लासनी पाणी पितो, हे भांडी जरी तुम्ही वापरले तरी सुद्धा त्याच्या बॉडीतला तो टीबीचा बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करणार. मग कसा पसरतो, स्प्रेड होतो, समजला टीबी? वेल, नेक्स्ट काय? डेंग्यू हा सुद्धा कशाने होतो रे? मस्किटो. कुठे सापडतात हे मस्किटो? हे मस्किटो सुद्धा तुम्हाला घाणेरड्या पाण्यामध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये सापडतात.
मग हे मस्किटोच्या माध्यमातून घाणेरड्या पाण्याच्या ठिकाणी ते वाढतात आणि तुम्हाला डेंग्यू होतो. समजला डेंग्यू कसा होतो? ओके. डिसेंट्री. आता डिसेंट्री हे बॅक्टेरिया हे कशामुळे पसरतात? हे बॅक्टेरियामुळे पसरतील. भरपूर साऱ्या टाईपच्या डिसेंट्री आहेत, त्याची आपल्याला गरज नाही. फक्त स्प्रेड कसा होतो हे लक्षात घ्या. बॅक्टेरियाच्या माध्यमातून एकच घेऊ. नेक्स्ट रिंगवर्म. रिंगवर्म म्हणजेच काय? हे तुम्ही मानेवरती असे गोल गोल डॉट तुम्हाला येतात, तिथे खाज येते, त्यातून वेल असं पाणी बाहेर आल्यासारखं दिसतंय. तुम्ही रिंगार्ड बघितलं टीव्ही मध्ये ऍड करतात ते, तिथे असं मानेवरती किंवा जांघेमध्ये किंवा ह्या काखेमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला घाम येतो किंवा जिथे हवाच खेळती राहत नाही, जसे केस, तुमच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ होतो. डॅन्ड्रफ काय? डॅन्ड्रफ इज अ फंगस. तसाच स्कॅबिज असणार, आय मीन युअर रिंगवर्म असणार. मग रिंगवर्म हा कशामुळे होतोय? इट स्प्रेड्स टू फंगस. म्हणजे परत तुम्ही अनहायजिनिक स्वच्छ राहत नाही म्हणून तुम्हाला रिंगवर्म होणार. अजून काय रे बाबा? स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा सुद्धा डिसीज तुम्हाला काय होणार? स्प्रेड होणारा डिसीज असणार. तर हे काय झाले? हाऊ डू फॉलोइंग डिसीज स्प्रेड, याच्या आन्सर तुमच्यापर्यंत आले. वेल, आता मात्र मला वाटतं इथे आपण थोडंसं थांबावं. चला इतकं करूनच टाकू. व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन? मी सांगितलं पॅथो म्हणजे काय? डिसीज. लिहिलं होतं मी सुरुवातीलाच. आणि जेन हा शब्द कशापासून आला? जेनेसिस म्हणजे काय? उत्पन्न करणे म्हणजे तयार करणे. काय? डिसीज तयार करणारे एजंट. म्हणजे शॉर्ट मध्ये मी इथे लिहितोय डिसीज कॉझिंग म्हणजे करणारे. डिसीज कॉझिंग एजंट्स आर कॉल्ड ॲज पॅथोजेन्स. पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये गेले की नाही, मग तिथे काय चेक करत असतील? कशामुळे डिसीज झालाय तेच तर चेक करतात. थुंकी चेक करतील, युरिन चेक करतील, ब्लड चेक करतील. ठीक आहे. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीज? झालं ना बाबा आता आहे परत का? व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शियस डिसीज? जो डिसीज एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतो, पसरतो, दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीज. क्लिअर अप टू दिस? वेल, पुढचं मला बघू द्या. पुढचं कंटिन्यू करायचं की ते थांबायचंय? वेल, पुढे यहां तक हम खत्म कर देते अभी. यहाँ पे क्या है? ये तुम्हारे टेक्स्ट बुक की डायग्राम यहाँ पे उठाई मैंने. देखो, हा व्यक्ती आहे, तर हा शिंकला, बरं का? हा शिंकला, तर हे सगळे असे धब्बे बाहेर शिंतोडे पडले, ड्रॉपलेट. हे सगळे काय? हे सगळे ड्रॉपलेट्स. आता ड्रॉपलेट्स मध्ये हे तुम्हाला दिसतंय, हे सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स असणार आहे. आता याच्यापैकी जे जड आहेत, हे जड काय होणार? जमिनीवरती सेटल होणार, जमिनीमध्ये पडून असणार. आणि ते जर पाण्यात पडले समजा, तर ते पाणी पिण्यात आलं, तुम्हाला सुद्धा आजार होणार. किंवा हे मिस्ट म्हणजे तुम्ही डिओ मारता की नाही, डिओ मारला की जी बाहेर वाफेसारखा येतो फवारा इज नथिंग बट मिस्ट. ओके. शिंकल्यानंतर जे अचानक फवारा टाकताना बाहेर, त्याला मिस्ट म्हणा. रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू अवर्स. आणि ते शिंकलेलं त्या वातावरणामध्ये काही सेकंदापासून तासांपर्यंत राहतं. आणि जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आले, तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा तो एंट्री करणार. ठीक आहे ना? तर या टाईपचे ही डायग्राम का दाखवली आहे टेक्स्ट बुक मध्ये? इट इज अन एक्झाम्पल ऑफ ड्रॉपलेट इन्फेक्शन. जसं आपण सांगितलं की समजा तुम्हाला टीबी झाला, आणि टीबी हा टीबीचा व्यक्ती आहे, आणि हे सगळे बाहेर पडले. टीबीचे कोण बाहेर पडले? बॅक्टेरिया. तर ते वातावरणात राहतील, हवेमध्ये राहतील, जमिनीवर पडतील, आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आले, तर तुम्हाला सुद्धा तो डिसीज होणार. क्लिअर अप टू दिस? ओके. नाउ आय विल स्टॉप हिअर, कारण लेंथ वाढत चालली आहे. या पुढच्या लेक्चरमध्ये समोरील टॉपिक आपण कव्हर करू. थँक्यू व्हेरी मच.